नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. देशात गेल्या 10 वर्षापूर्वी गेल्या अनेक वर्षाची सत्ता भारताचे पंतप्रधान भाजपाचे मोठं नेतृत्व म्हणावं लागेल असे नरेंद्र मोदी यांनी गेल्या अनेक वर्षापूर्वीची सत्ता भाजपाने उघडून टाकली. ती म्हणजे नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्वाच्या नावाखाली आणि गेल्या लगत 15 वर्ष ही तिसरी टर्म माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे आणि सलग पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सर्वात जास्त पंतप्रधान पदाची पद भूषवणारे नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं जातं. आणि गेल्या काही वर्षापासून नरेंद्र मोदी यांच्या नावाची जादू देशामध्ये सुरू असून त्यांच्या नावाखालीच भाजप आज मोठ्या संख्येने सर्वच राज्यामध्ये निवडून येते. हिंदुत्वाचा मुद्दा नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये देशात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुढे आणला आणि त्यांचं नेतृत्व देशातील लोकांनी स्वीकारलं. हे आपण गेल्या 10 वर्षात बघतोय. आता 2024 पासून त्यांची ही तिसरी टर्म आहे आणि ही तिसरी टर्म ही ते पूर्ण करणार म्हणजे 15 वर्ष लगत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहत आहेत. आणि 2029 मध्येही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भाजपाला निवडणुका लढवाव्या लागू शकतात अशी परिस्थिती सध्या तरी आहे. मात्र तरीही नरेंद्र मोदी यांचे वय बघता 75 नंतर भाजपामध्ये कोणीही कोणतं पद घेऊ नये असं गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रीय सेवा संघाचे जे प्रमुख आहेत मोहन भागवत यांनी बोलले होते आणि ते नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष टोला होता का असंही बोललं जात होतं. मात्र आता नरेंद्र मोदी हे 75 वर्षाचे होऊनही ते देशाचं पंतप्रधानपद भूषवतात आणि मोहन भागवत यांचं वय ही 75च्या पुढे आहे. त्यामुळे मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही भाजपाने जे काही ठरवलं होतं की 75 नंतर कोणीही पद भूषवू नये, मात्र या दोन व्यक्ती आणि इतरही अनेक भाजपाचे नेते आहेत ते याला अपवाद ठरत आहेत. म्हणजे ही भाजपाने ही वयाची अट शिथिल केली असं म्हणता येईल. आणि आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना हटवलं जावं अशी चर्चा भाजपाच्या गोटात किंवा देशामध्ये सुरू आहे. नुकतंच काँग्रेसचे जे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आहेत ज्यांनी दिल्लीचं राजकारण हे जवळून बघितलं आणि दिल्लीतूनच ते राज्यात येऊन थेट मुख्यमंत्री झाले असे पृथ्वीराज चव्हाण त्यांनी नुकतंच एक विधान केलं की राज्यातील एक मराठी माणूस भाजपाचा पंतप्रधान होईल आणि नरेंद्र मोदी यांना हटवलं जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना हटवण्याची मोहीम भाजपातच सुरू झाली आहे का? कारण निवडणुकीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना कुणी हटवू शकत नाही अशी परिस्थिती गेल्या 10 वर्षापासून आहे आणि येणाऱ्या काळातही पुन्हा ती नरेंद्र मोदी आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपाचं सरकार आणू शकते अशी परिस्थिती आहे. कारण समोरचा जो पक्ष आहे काँग्रेस तो एक प्रमुख पक्ष आहे. त्यांना संपूर्ण भारतातील जे काही छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना एकत्र घेण्यास अपयश आलेलं आहे आणि लोकांच्या मुद्द्यावरही काँग्रेस पक्ष आक्रमकपणे सध्या रस्त्यावरही उतरत नाही. त्यामुळे काँग्रेसला एक गलती लागली आहे का? काँग्रेसतील अनेक दिग्गज नेतेही भाजपाला जाऊन मिळालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचा प्रमुख चेहरा जरी राहुल गांधी असेल तरीही त्यांना गेल्या निवडणुकीतही लोकांनी स्वीकारलं नाही.
त्यामुळे नरेंद्र मोदी हेच 2029मध्येही भाजपाचा चेहरा असतील असं दिसतंय. मात्र तरीही भाजपाच्या गोटातून असो की राष्ट्रीय सेवक संघाच्या माध्यमातून असो, नरेंद्र मोदी यांना पुढील निवडणुकीच्या वेळेस पंतप्रधानासाठी विरोध होऊ शकतो. इतर कोणाला तरी पंतप्रधान पदाचा चान्स दिला जाऊ शकतो अशी भाजपाच्या आणि राष्ट्रीय संघाच्या गोटात रणनीती आखली जात असली तरी नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व सोडून इतर नेतृत्वाखाली जर भाजपाने निवडणुका लढल्या तर भाजपाला यश येईल का, या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. कारण नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली जे भाजप गेल्या 3 निवडणुकांमध्ये बहुमताने निवडून येत आहे, तेच जर इतर कोणाच्या नेतृत्वाखाली लढलं तर ते निवडून येईल का, या संदर्भात सवाल उपस्थित होतो. आता नरेंद्र मोदी यांना नेमकी हटवणार कोण आणि त्यांच्या जागेवर पुन्हा मराठी माणूस बसवला जाणार किंवा इतर राज्यातून कोणीतरी पंतप्रधान दिला जाणार असला तरी नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपाला पर्याय आहे का, देशाला पर्याय आहे का? कारण बहुसंख्य लोक हे मोदी भक्त झालेले आहेत, बहुसंख्य कार्यकर्ते हे मोदी भक्त झालेले आहेत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांचा स्वीकार या लोकांनी, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आपल्याला दिसतोय. आणि इतरही काही त्यांचे जे काही निर्णय आहेत देश पातळीवरचे, तेही देशवासियांना, देशातील लोकांना पटलेले दिसत आहेत आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजप हे तरुण जात आहे, भाजप मोठ्या संख्येने निवडून येत आहे. अशी परिस्थिती आपल्याला राज्य पातळीवरून ते देश पातळीवर दिसते. मात्र नरेंद्र मोदी यांना हटवल्यानंतर भाजपाकडे इतर काही चेहरे जरी असली तरीही त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप हे 100% विजय होऊ शकते का, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचीही गेल्या काही दिवसापूर्वी चर्चा झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाची गेल्या अनेक वर्षापासून राज्यातून ते मुख्यमंत्री व्हावेत अशी चर्चा सुरू आहे. मात्र या दोघांनीही आपल्या मर्यादा ओळखत राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब यांनी तर आपण राज्यामध्ये 2029पर्यंत काम करणार आहोत असं गेल्या काही दिवसापूर्वी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाहीतच असंही जाहीर केलेलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या पुढे जाऊन किंवा त्यांना हटून सध्या तरी पंतप्रधान पदाच्या उमेदवार दावेदार भाजपामध्ये तयार झालेला नाही. आणि यदा कदाचित 2029मध्ये जर भाजपाने आणि नरेंद्र मोदी यांनी जर नकार दिला तर भाजप किंवा राष्ट्रीय सेवक संघ पंतप्रधान पदासाठी एखादा दुसरा दावेदार शोधू शकतो. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच या निवडणुका लढवल्या जाऊ शकतात आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच देशाला आणि भाजपालाही पंतप्रधान पदाचा चेहरा मिळू शकतो. तेव्हाच भाजप या निवडणुकामध्ये विजय होऊ शकतं आणि नवीन आलेला चेहरा जेव्हा 5 वर्ष या पदावर काम करेल त्याचं कर्तृत्व हे नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाशी त्यांचा कसा प्रभाव पडतो त्यावरच त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा भारतीय जनता पार्टी उभा राहू शकते. मात्र जर नरेंद्र मोदी यांना थेट हटवून जर भाजप निवडणुकीला सामोरे गेलं तर भाजपाच्या पदरी अपयश येऊ शकतं. त्यामुळे भाजपही आणि राष्ट्रीय सेवक संघही सावधतेने पाऊल उचलेल आणि नरेंद्र मोदी यांना आणखीन 2029पर्यंत तरी सध्या पर्याय नाही. मात्र तरीही जर
पंतप्रधानासाठी एखादा व्यक्ती पुढे आला आणि 29मध्येही पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी जर नाही म्हणाले तर एखादा दुसरा व्यक्ती बसवला तर भाजपाला ही निवडणूक अवघड जाऊ शकते आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणूक जिंकली तरीही नवीन नेतृत्वाचा कस लागेल हे मात्र नक्की. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपा अंतर्गत राष्ट्रीय सेवका अंतर्गत नरेंद्र मोदी हटावची मोहीम सुरू आहे का आणि नेमकी नरेंद्र मोदी यांना कोण हटवत आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि जर नरेंद्र मोदी यांना हटवून भाजप राष्ट्रीय सेवक संघ पुन्हा आपली सत्ता देशात आणू शकते का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.